नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सकाळी शाळेमध्ये भावाला सोडण्यासाठी निघालो. नंतर भावाला शाळेमध्ये सोडून घरी निघालो. नंतर देवपूजाचे साहित्य घेऊन देवपूजण्यासाठी सुरुवात केली. बघता बघता देवपूजा लवकर झाली होती. नंतर आलो शेतामध्ये. शेतामधील भोपळ्याचा योल पूर्णपणे सुकलेला. त्याला भोपळे छोटे छोटे लागले होते. ते भाजीसाठी तोडून घेतले. गेल्या वर्षी शेंगदाणा लावलेला शेतामध्ये त्याचं पडकं याला उगून आलेलं. त्याच्या शेंगा तोडल्या. मला वाटलेलं काय यायचं नाही, तरी पण एक दोन शेंगा होत्या. शेताच्या बांधाला संपूर्ण मका लावलेला, त्याला छोटी छोटी कंस लागलेली. नंतर शेंगदाण्याचे याल आणि भोपळा घेऊन घरी आलो. नंतर येऊन जनावरांना पाणी पाजलं. असं म्हणतात की प्रत्येकाच्या घरासमोर एखादं तरी जनावर असावं. नंतर 2 तास शेतात आलो. शेतामध्ये आजीनं वैरण काढून ठेवलेली, ती वैरण घेऊन घरी निघालो. नंतर शेळीच्या पिल्ल्याला दूध पिण्यासाठी सोडलं. नंतर शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी आलो. गाईला गुळ घालायचा होता, त्यासाठी गुळ, इळती आणि ताक हे घेऊन बारीक बारीक गुळाचे खापरे काढले. गाईला गुळ अखंड घातला तर तिला खाता येणार नाही, यासाठी गुळाचे खापरे काढले. बारीक केलेला गुळ गाईला घालण्यासाठी निघालो. नंतर गुळ घेऊन गोट्यामध्ये आलो. असं म्हणतात की गाईला खाण्यासाठी खाद्य दिल्यानंतर तिच्या कपाळी डावा हात ठेवल्यामुळे पापांचा